महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आशांना केंद्र सरकारने मानधन वाढ दिलीच पाहिजे। आशांना केंद्र सरकारने 2018 पासून वाढ दिलीच पाहिजे। आशांना सेवानिवृत्ती आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे शिरपूरमध्ये जेल भरो आंदोलन। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी। प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने 10 ऑगस्ट 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे धडक जेल भरो आंदोलन करण्यात आले। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर आज जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे। 2018 पासून मानधनात कोणतीही वाढ न झाल्याने या महिला आक्रमक झाल्या आहेत। अनेक वर्ष तुटपुंज मानधनावर राबणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना किमान वेतन, पेन्शन, ग्रॅज्युएटी लागू करावी, तसेच सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करावे अशी जोरदार मागणी यावेळेस करण्यात आली। याशिवाय अनेक आशा सेविकांचे शिक्षण कमी असल्याने त्यांच्यावर ऑनलाईन कामाची सक्ती अजिबात करू नये, त्यांचे मानधन दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत बँक खात्यात विनाविलंब जमा व्हावे, या आशा सेविकांच्या दैनंदिन समस्यांवर विशेष भर देण्यात आला। या स्थानिक प्रश्नांसोबतच हे आंदोलन देशव्यापी जेल भरोचा भाग असल्याने यात केंद्र सरकारच्या धोरणाचा विशेष निषेध नोंदवण्यात आला। शेतमालाला हमीभावाचा कायदा लागू करावा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी, या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। माझे नाव हिरालाल प्रदेशी, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष, आशा गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष। आज संपूर्ण देशामध्ये शेतकरी कामगार एकजूट होऊन जेल भरोच्या आंदोलनाचे हाक दिले। त्याचाच भाग म्हणून आज देखील या ठिकाणी आशा गटप्रवर्तक आणि किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही शिरपूर शहराच्या पोलीस स्टेशनमध्ये जेलभरचे आंदोलन करीत आहोत। इथून पायी मोर्चा गेल्यानंतर तिथे जेलमध्ये आम्हाला ठेवा, पण आमच्या मागण्या मंजूर करा ही प्रमुख मागणी आहे। आज देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये जे कामगार कायदे काढलेले आहेत, कामगार संहिता, त्या त्वरित रद्द कराव्या। म्हणजे जो कामगारांच्या हक्काचा कायदा होता तो रद्द करण्याचा डाव या केंद्र सरकारने आखलेला आहे। त्याच्या विरोधात आंदोलनाची हाक संपूर्ण कामगार संघटनांनी दिलेली आहे। या आंदोलनात कामगार संघटनेला पाठिंबा संयुक्त किसान मोर्चाने पण दिलेला आहे। त्या किसान मोर्चाच्या पण 4-5 मागण्या या ठिकाणी अशा आहेत की हमी भावाचा कायदा झाला पाहिजे, दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या किसान शहीद झाले त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, आणि शेतकऱ्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या पाहिजे। आणि महाराष्ट्र शासनाकडे अशी मागणी आहे की त्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा लाभ दिला पाहिजे, सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। आणि या मागण्यांसाठी आम्ही आजचे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे।